आज आपण चाललो आहे कोपरखेड्याचे खूप महाप्रसिद्ध गणपती बघायला. आज आपण स्टार्टिंग करणार आहोत जस्ट आपल्या इकडचा गार्डनचा गणपती, जो वेगवेगळ्या प्रकारे दरवर्षी वेगवेगळ्या गोष्टीतून तयार होणारा गणपती आहे, तो आपण आता व्हिजिट करणार आहोत. त्याच्यानंतर भरपूर सारे गणपतीला आपण व्हिजिट करूया. सो माझ्या पाठी चला, आपण कोपरखेडण्याची महाप्रसिद्ध गणपती बघणार आहोत. तो स्टार्टिंग आपण गार्डनपासून करूया, जो आमचं गार्डन आहे, म्हणजे आपल्या एरियाचं गार्डन आहे, आमचं नाही आहे. तिथं अशी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीतून गणपती तयार केला जातो. आज आपण पहिली भेट त्याला देऊ, मग बाकीचे कोपरखेडचे सगळे गणपती आपण व्हिजिट करू. चला. गणपती सूरनिरागसहो गणपती सूरनिरागसहो शुभन श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर. आपण कोपरखेडण्याचा एक बघायला विशेष प्रकार असलेले गणपती आपण बघायला जाणार आहोत. आणि इथून पुढे गणपती मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि असे छान प्रकारचे यावेळेस कोपरखेडण्याच्या गणपती म्हणजे महागणपती असलं आहे, त्यामुळे आज आपण कोपरखेडण्या गणपतीचं व्हिजिट करूया. चला. लीन निरंतर हो सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो. सुमनानी भरली ओंजळ नित्यरीती व्हावी चरणावर. हे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातून. ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती. आज खूप प्रकारे आम्ही गणपती बघितल्याने हा एक खूप सुंदर असा गणपती बघितला आहे, जो डोळ्यात मावत नव्हता आमच्या. असं सारखं आम्ही पूर्ण आरती देखील केली आहे ना सक्षम. हो. सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो.
म्हणजे मी ऑफिसवरून आल्यामुळे मला यायला लेट झाला. बट माझं आज ठरलं होतं की उद्या सुट्टी असल्यामुळे आज कोपरखेण्याचं महागणपतीचं दर्शन आम्ही घेणार आहे. सूर निरागस हो सूर निरागस हो सूर निरागस